हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल एम फॉर महेश. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये एम फॉर महेश. तर गाईज बघू शकता, आम्ही सकाळी दर्शन घेतलं बाबांचं. खूप मनाला प्रसन्न वाटलं आणि हा आपला कंटिन्यू ब्लॉग आहे, तर पाहत राहा. आपल्याला सगळे अपडेट मिळतील. आणि आता आम्ही आलो आहोत द्वारकामाईमध्ये दर्शन घेण्यासाठी. द्वारकामाईमध्ये गेल्यावरती असं साक्षात वाटतं की साईबाबा बसले आहेत आणि आपल्याला हात दाखवून म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे. तर असा चांगला अनुभव आम्हाला मिळाला. खूप छान दर्शन केलं. तर पाहत राहा गाईज. तर गाईज, तुम्ही बघू शकता मंदिराच्या अवतीभोवती खूप असे देवांचे मंदिर आहे, जसं की हनुमानजी मंदिर आहे, शनी भगवान, शिवजी आणि गणपती बाप्पा ह्यांचं पण आम्ही दर्शन घेतलं आणि मनाला खूप प्रसन्न वाटलं. तर तुम्ही गाईज बघू शकता द्वारकामाईमधलं साईबाबांचे जिथे बाबा बसायचे तिकडची जागा, तिकडे आता त्यांचा फोटो फ्रेम आहे, ते सुद्धा आम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि खूप बरं वाटलं. मला तर द्वारकामाईमध्येच बरं वाटतं साईबाबांना भेटून. तर गाईज, आम्ही द्वारकामाईमधून दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो म्हाळसापतींच्या घरी. तर तुम्ही बघू शकता, हे म्हाळसापतीचा पुढचा एरिया जो आहे त्यांनी नवीन बांधला आहे. तर हे म्हाळसापतीचं मेन द्वार आहे, मेन घर आहे. त्यांची तिसरी पिढी आता तिथे वास्तविक रूपामध्ये राहत आहे. तर पाहू शकता, बाबा इथे अवतीभोवती येत होते, तर ते फील आम्हाला जाणवलं. साक्षात बाबा इथे यायचे, साहेब म्हाळसापतींना भेटायचे, ते भिक्षा मागायचे. तर हे अनुभव एकदम वेगळाच होता गाईचा. हा रिअल फोटो तुम्ही बघू शकता बाबांचा आणि म्हाळसापती यांचा, आणि त्यांची समाधी इथेच आहे त्यांच्या घरामध्येच. आणि अशा प्रकारे खूप मनाला प्रसन्न वाटलं. तर हे चेअरवरती बसले आहेत काकी आहे, तर त्यांची तिसरी जनरेशन आहे आणि ते काका तिथे बसले आहेत. हे त्यांचे थर्ड जनरेशनमध्ये आहेत. तर पाहत राहा. तर म्हाळसापती यांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही पोचलो लक्ष्मीबाई यांच्या घरी, जिथे साक्षात बाबांनी जाताना लक्ष्मीबाई यांना सेवेच्या रूपामध्ये त्यांना 9 कॉईन्स दिले होते, नाण्याचे 9 कॉईन दिले होते. ते दर्शन करून आम्हाला खूप बरं वाटलं गाईज. हे गाईज, ओम साईराम. आता जस्ट आम्ही दर्शन करून आलो आहोत मंदिरातून. मॉर्निंग 5 वाजता आम्ही गेलो होतो दर्शन करायला आणि खूप सुंदर असं दर्शन झालं. आरतीसुद्धा घेतली आम्ही आणि जस्ट आता वाजले आहेत सकाळचे 9. तर आम्ही आता ब्रेकफास्ट करायला जात आहोत एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये. तर तिथे पोहोचल्यावरती तुम्हाला दाखवू आम्ही काय काय ब्रेकफास्ट करणार आहोत. आणि खूप मनाला प्रसन्न वाटलं. देवाचरणी एकच प्रार्थना केली की सगळ्यांना उदंड आयुष्य मिळू दे, सगळ्यांना सुखशांती मिळू दे, सगळ्यांची मनोकामना पूर्ण होऊ दे. हीच देवाकडे छोटीशी मागणी केली. बघच, देवाकडे आपण काहीच मागू शकत नाही. सुख, शांती, समृद्धी हेच मागू शकतो आपण देवाकडे. आणि चला तर बघूया पुढच्या भागात आपण काय धमाल मस्ती करणार आहोत. सी यू, बाय गाईज.